नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आज आपण कमर्शियल क्रॉप याचा अभ्यास करणार आहे. ट्रॅडिशनल क्रॉप आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. कमर्शियल क्रॉप म्हणजे प्रामुख्यानं शुगर केन, मँगो, बनाना आणि संत्रा या पिकांचा समावेश होतो. तर आपल्याकडे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक आहे शुगर केन. आपल्या घरामध्ये आपण शुगर केनचे वेगवेगळे प्रॅक्टिसेस आपण बघितलेले आहेत. आता सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्वजण घरी आहात, तर आपण शुगर केनचा अभ्यास घरी सुद्धा करू शकतो. तर चला आपण बघूया शुगर केन या पिकाचं डिटेल कल्टिव्हेशन. कमर्शियल क्रॉप चॅप्टर नंबर 2. कमर्शियल क्रॉप म्हणजे नगदी पिकं, ज्यामधून आपल्याला आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यांना काय म्हणलं तर कमर्शियल क्रॉप. शुगर केन म्हणजे ऊस. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे सॅकॅरम ऑपिसिनॅरम, सॅकॅरम स्पॉन्टेनियम. हे दोन बॉटॅनिकल नेम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, सॅकॅरम ऑपिसिनॅरम किंवा सॅकॅरम स्पॉन्टेनियम. द इंडियन केन, इट इज अ हायब्रिडायझेशन बिटवीन सॅकॅरम ऑपिसिनॅरम अँड सॅकॅरम स्पॉन्टेनियम. जो भारतीय ऊस आहे तो सॅकॅरम ऑपिसिनॅरम आणि सॅकॅरम स्पॉन्टेनियम याच्या नॅचरल हायब्रिडायझेशनमधून बनलेला आहे. फॅमिली आहे ग्रामिनी, म्हणजे गवतकुळ. ज्याप्रमाणे ज्वार, बाजरा, मेज, पॅडी याची फॅमिली काय आहे? ग्रामिनी. ओरिजिन, सॅकॅरम ऑपिसिनॅरमचं ओरिजिन आहे इंडो म्यानमार चायना बॉर्डर आणि सॅकॅरम स्पॉन्टेनियमचं ओरिजिन आहे इंडिया. ओरिजिन म्हणजे काय? मूळ स्थान. युजेस, त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो शुगरकेनचा. बघा युजेस, शुगरकेन इज मेनली ग्रोन फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शुगर. याच्यापासून काय तयार केली जाते? साखर तयार केली जाते, शर्करा तयार केली जाते. जॅगरी अँड खांडसरी शुगर इज ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम शुगरकेन. शुगरकेनपासून काय तयार केलं जातं? गूळ तयार केलं जातं, खांडसरी शुगर तयार केली जाते. ग्रीन टॉप ऑफ द प्लांट आर यूज्ड ॲज फॉडर फॉर कॅटल. जी ऊसाचा वरचा शेंडा आहे त्याला आपण वाडं म्हणतो, ते वाड्याचा उपयोग जनावरांना खाद्य म्हणून, जनावरांना चारा म्हणून केला जातो. स्टबल्स आर यूज्ड ॲज फ्युअल इन रुरल एरिया. राहिलेला शुगरकेनचा अवशेष आहे त्याचा उपयोग आपण जळणासाठी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. द फॅक्टरी बाय प्रोडक्ट नेमली बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड केक अँड वॅक्स आर ऑब्टेन्ड. शुगरकेन फॅक्टरीमधून बगॅस मिळतो, मोलॅसिस मिळतं, प्रेसमड केक मिळते आणि वॅक्स मिळते. बगॅस म्हणजे काय? तर आपण राहिलेला ऊसाचा चोथा आहे त्याला आपण काय म्हणतो? भुसा आहे. बगॅस इज यूज्ड इन पेपर इंडस्ट्री. त्याच्यापासून काय तयार केलं जातं? पेपर तयार केलं जातं. मोलॅसिस म्हणजे मळी. याचा उपयोग मोलॅसिस इज यूजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ असिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. असिटिक ॲसिड अँड अल्कोहोल बनवलं जातं. प्रेसमड केक, पेंड, त्याचा उपयोग इट इज यूज्ड ॲज मॅन्युअर. शुगर इटसेल्फ इज यूज्ड ॲज स्वीटनर इन फूड प्रोडक्ट्स अँड इन्ग्रेडियंट फॉर हेअर टॉनिक. स्वीटनर म्हटलं जातं. स्वीटनर म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या मिठाई खाता, त्या मिठाईमध्ये शुगर असते. काय म्हणून उपयोग असतो त्या शुगरचा? स्वीटनर इन फूड प्रोडक्ट्स अँड इन्ग्रेडियंट फॉर हेअर टॉनिक. हेअरचं औषध तयार करण्यासाठी, टॉनिक बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. इट इज ऑल्सो यूज इन टॅनिंग लेदर. कातडी कमवण्याच्या उद्योगामध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. हे झाले सगळे शुगरकेनचे युजेस. आता या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल बगॅस म्हणजे काय, मोलॅसिस, प्रेसमड केक. त्याचे पिक्चर तुम्हाला दाखवलेत म्हणजे तुमच्या संकल्पना अधिक स्पष्ट व्हावी या दृष्टीने त्याचे पिक्चर तुम्हाला दाखवलेले आहेत. सॉईल, पुढचा मुद्दा आहे सॉईल. इट रिक्वायर मीडियम ब्लॅक टू ॲलिवेल सॉईल. मीडियम ब्लॅक म्हणजे मध्यम काळी ते मीडियम ब्लॅक म्हणजे मध्यम काळी जमीन या पिकासाठी पोषक आहे, कारण का हे लॉंग ड्युरेशनल क्रॉप आहे, बराच काळ ते जमिनीवरती राहणारं आहे. आणि ॲलिवेल सॉईल म्हणजे गाळाची मृदा या पिकासाठी काय आहे? पोषक आहे. मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉईल इज मोस्ट सुटेबल. हेवी म्हणजे एकदम भारी जमीन या पिकासाठी पोषक आहे, कारण का हे 3-4 महिन्याचं पीक नाही, बराच काळ ते जमिनीवरती राहणारं पीक आहे. त्यामुळं जमीन कशी पाहिजे? एकदम भारी जमीन या पिकासाठी पोषक आहे. इट शुड बी अ फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड. जमीन कशी पाहिजे? फर्टाईल म्हणजे सुपीक पाहिजे आणि वेल ड्रेन्ड म्हणजे चांगली निचरा होणारी हवी. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली पाहिजे. विथ ऑप्टिमम pH रेंज 6.5 to 7.5.
पीएच रेंज किती पाहिजे 6.5 ते 7.5. क्लायमेट, या पिकासाठी क्लायमेट कोणत्या प्रकारचं पाहिजे बघा. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप, हे उष्णकटिबंधामध्ये येणारे पीक आहे. इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ, म्हणजे वाढीच्या काळामध्ये ते उगवून येत असताना वॉर्म, उष्ण आणि दमट वातावरण पाहिजे, वॉर्म अँड ह्युमिड. व्हाईल कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर मॅच्युरिटी, हे पीक काढणीला आलं म्हणजे हे जी साखर ज्यावेळेला तयार होते त्यावेळेला कूल आणि ड्राय क्लायमेट पाहिजे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 30 to 35 डिग्री सेल्सिअस, सामान्य तापमान 30 ते 35 डिग्री टेम्परेचर पिकाच्या बाकीच्या वाढीच्या काळामध्ये पाहिजे. जर्मिनेशन डज नॉट टेक प्लेस वेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेल्सिअस, पिकाची वाढ होत नाही ज्यावेळेला टेम्परेचर 7 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली राहतं त्यावेळेला ते पीक उगवून येत नाही. सिव्हिअर कोल्ड अरेस्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट, एकदम जास्त थंडी पडली तर पिकाची वाढ थांबते. व्हाईल हॉट वेदर इन्क्रीज द अटॅक ऑफ स्टेम बोरर, जर टेम्परेचर सातत्यानं वाढत राहिलं तर स्टेम बोरर म्हणजे खोडअळीचा अटॅक वाढतो. प्रिपरेटरी टिलेज, नेक्स्ट पॉईंट प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्व मशागत. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप, पीक लावायच्या अगोदर जे प्रॅक्टिसेस करतो आपण त्याला काय म्हणायचं, प्रिपरेटरी टिलेज. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, गिव्ह टू फ्लॉविंग, 2 वेळा नांगरणी. क्रश द क्लाउड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो, हॅरोच्या साह्यानं, कोळवाच्या साह्यानं डेकळं फोडायचं. त्यानंतर कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, पालापाचोळा जो काय आहे अवशेष राहिलेले गोळा करा आणि ते जाळून टाका. गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग, 2 ते 3 वेळा उभं आडवं हॅरोईंग करून घ्या, कुळवून घ्या. लँड इज लेवल्ड, जमीन काय करा, लेवल करणं का गरजेचं आहे, तर आपल्याला इरिगेशन लेआउट तयार करताना जमीन लेवल असेल तर पाणी व्यवस्थित पोचतं. लँड इज लेवल्ड विथ द हेल्प ऑफ प्लँकर अँड बेड्स आर प्रिपेअर्ड. प्लांटिंग सीझन अँड टाईम, शुगरकेनचे सीझन महत्त्वाचे आहेत. 3 सीझनमध्ये आपण शुगरकेन घेतो महाराष्ट्रामध्ये. सुरू त्याला सीझनल म्हणलं जातो, जो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जो ऊस लावला जातो आणि ज्याचा ड्युरेशन आहे इन मंथ, म्हणजे मॅच्युरिटीचा पिरियड आहे त्याचा 12 महिन्याचा. जो सुरू ऊस जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लावला जातो आणि जो पक्वतेचा कालावधी आहे 12 महिने. प्री सीझनल, जो ऊस ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लावला जातो त्याला काय म्हणायचं, प्री सीझनल, आणि त्याचा कालावधी आहे 15 महिने. आडसाली शुगरकेन कशाला म्हणायचं, जो जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये लावला जातो आणि मॅच्युरिटीचा पिरियड आहे त्याचा 18 महिन्यामध्ये तो काढणीला येतो, त्याला काय म्हणायचं, आडसाली. हे 3 प्लांटिंग सीझन अँड टाईम ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला बघायचं आहे लेआउट ऑफ लँड फॉर प्लांटिंग अँड इरिगेशन ऑफ शुगरकेन. हा भाग आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये पण आहे. पहिली मेथड आहे लेआउट. शुगरकेन लावण्यासाठी आपल्याला लेआउटची जमिनी बनवावी लागतात. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत बघा. पहिला आहे स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फोरोज. स्मॉल बेड्स विथ रिजेस अँड फोरोज. आता रिजेस म्हणजे काय, वरंबा, आणि फोरोज म्हणजे काय, सरी. हे प्रॅक्टिकलमध्ये आपण भाग बघितलेला आहे, तुम्हाला पण माहीत आहे. पहिला मुद्दा, शुगरकेन इज प्लांटेड इन फोरोज. ऊस कुठं लावा, इन फोरोजमध्ये. फोरोज म्हणजे काय, सरीमध्ये लावा. फोरोज आर ओपनड, सरी कधी किती डिस्टन्सला ओपन करायचे आहे, सरीज आर ओपनड ॲट डिस्टन्स ऑफ 105 to 120 सेंटीमीटर. 2 फोरोजमधलं अंतर, 2 सरीमधलं अंतर 105 ते 120 सेंटीमीटर ठेवा. दिस मेथड डज नॉट अलो इंटरकल्टिवेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स. या मेथडचं डिसॲडव्हान्टेज सांगितले बघा. या मेथडमध्ये आंतरमशागत करणं आपल्याला बैलाच्या साहाय्यानं शक्य नाही, कारण का हा 2 फोरोजमधलं अंतर 105 ते 120 सेंटीमीटर आहे आणि ते व्यवस्थित एका ठिकाणी 2 ओळीमध्ये 2 झाडामध्ये अंतर प्रॉपर मेंटेन नसतं, त्यामुळं आपल्याला अडचण येते बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स करण्यासाठी. इंटरकल्चरिंग ऑपरेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट्स हा डिसॲडव्हान्टेजेस आहे. दिस मेथड इज पॉप्युलर अमंग द फार्मर्स ॲज मोर वॉटर कॅन बी अप्लायड ॲट ए टाईम. जिथं मोठ्या प्रमाणात पाण्याचा सोर्स आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यामध्ये ही पद्धत पॉप्युलर आहे.
दुसरी मेथड बघायची आहे आपल्याला सर्पेंटाईन मेथड. त्याची डायग्रॅम समोर दिलेली आहे. सर्पेंटाईन मेथडलाच आपण सर्पाकृती पाणी देण्याची पद्धत म्हटली जातं. दिस मेथड इज ॲडॉप्टेड ऑन स्लोपी लँड. जिथं उतार मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी आपल्याला बाकीच्या पद्धतीनुसार पाणी देता येत नाही. मग अशा ठिकाणी सर्पेंटाईन मेथडनं आपल्याला पाणी द्यावं लागतं. इट कन्सिस्ट ऑफ ड्रॉइंग रिजेस अँड फुरोज अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. स्लोपच्या विरुद्ध दिशेने आपल्याला रिजेस अँड फुरोज बनवावे लागतात. आपण तुम्ही डायग्रॅममध्ये लक्ष द्या. द रिजेस आर ओपन ॲट अल्टरनेट एंड. म्हणजे काय केलं, एका बाजूला रिजेस झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला परत ओपन केले, परत एका बाजूला परत ते टेकवलं, परत दुसऱ्या बाजूला ओपन केले. म्हणजे सर्पाकृती पाणी देण्याची पद्धत किंवा झिगझॅग पद्धत आपण त्याला म्हणतो. रिजेस आर ओपन ॲट अल्टरनेट एंड. द डिस्टन्स बिटवीन रिजेस इज 105 to 120 सेंटीमीटर. तिथे काय 120 सेंटीमीटर आहे. दोन ओळीमधलं, दोन फरोजमधलं डिस्टन्स किती आहे, 105 ते 120 सेंटीमीटर. तिसरी पद्धत आहे लॉंग फरो मेथड. रिजेस आर ओपनड ॲट डिस्टन्स ऑफ 120 सेंटीमीटर. रिजेस कधी ओपन करायचे आहेत, 120 सेंटीमीटरला. आणि ही समजा 1 एकर एरिया असेल तर पहिल्या सुरुवातीला जो रिजेस आपण बनवायला घेतला आहे तो शेवटपर्यंत तोच एकच रिजेस तयार राहणार. म्हणजे इथं मध्ये आधे कट करून रिजेस बनवलेले नसणार आहे. म्हणजे 1 एकर असेल तर पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच रिजेस तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल. रिजेस इज स्ट्रेट. रिजेस कसा आहे, स्ट्रेट आहे. इट अलोज इंटरकल्चरिंग ऑपरेशन बाय बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट. त्यामुळं स्ट्रेट असल्यामुळं आपल्याला बुलक ड्रॉन इम्प्लिमेंटनं ऑपरेशन करणं सुटेबल आहे, सोपं आहे. आंतरमशात करणं या पद्धतीमध्ये अतिशय सोपं आहे. त्यानंतर चौथी मेथड आहे कंटूर फरो मेथड. फरोज आर ओपनड अक्रॉस द स्लोप ऑफ द लँड. म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला फरोज ओपन करायचे आहेत. म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं आपण डोंगरावरती बघा अशा पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पायऱ्या ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीनेच इथं फरोज ओपन करायचे आहेत. दिस मेथड गिव्स प्रॉपर सोकिंग ऑफ वॉटर. यामुळे काय होतं, पाणी मुरत जातं, प्रॉपर सोकिंग ऑफ वॉटर होतं. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल्ड ॲट अ टाईम. म्हणजे एकाच वेळेला जास्त पाणी असेल तर ते सुद्धा या पद्धतीमध्ये हँडल होतं. मोर फ्लो ऑफ वॉटर कॅन बी हँडल ॲट अ टाईम. रिड्यूस सॉईल इरोजन. अशा स्टेप बाय स्टेप पायऱ्या आपण केलेल्या असल्यामुळं जी माती प्रखर उतारानं जी वाहून जाणारी असते ती वाहून जात नाही. इनिशियल कॉस्ट ऑफ दिस मेथड इज मोअर. पण ह्या पद्धतीचा एक डिसॲडव्हान्टेज सांगितला आहे की या पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात खर्च सुरुवातीला आपल्याला करावा लागतो. त्यानंतर पाचवी मेथड आहे पेअर्ड रो मेथड. त्यालाच आपण आपल्या भागामध्ये पट्टा पद्धत म्हणतो. पट्टा पद्धत बघा काय आहे पट्टा पद्धत. इन दिस मेथड 2 consecutive furrows are opened at 3 feet distance and wide gap of 5 to 6 feet is kept before the next set of 2 consecutive furrows. म्हणजे काय, फरोज आर ओपन ॲट 3 feet डिस्टन्स. 2 फरोज ओपन करायचे आहेत. त्या फरोज किती डिस्टन्सला ओपन करायचे आहेत, 3 फीटला. आणि वाईड गॅप 2 फरोज झाल्यानंतर परत 5 ते 6 फुटाचं अंतर आपण रिकामं ठेवायचं आहे. परत त्यानंतर 2 फरोज आपण ओपन करायचे आहेत. परत 5 ते 6 फुटाचं अंतर रिकामं ठेवायचं, म्हणजे पट्टा रिकामा ठेवायचा. परत 3 फुटाला परत ते फरोज ओपन करायचे. या पद्धतीनं 2 फरोजमध्ये जागा राहते 5 ते 6 फुटाची. त्याला काय म्हटलं तर पट्टा पद्धत. त्या पट्टा पद्धतीचे फायदे काय बघा. इट हेल्प्स विगरस ग्रोथ ऑफ प्लांट आणि इन्क्रीज द यील्ड ड्यू टू प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सनलाईट अँड एअर. 2 फरोज नंतर 5 ते 6 फुटाचं अंतर राहतं शिल्लक. त्यामुळे हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश चांगला मिळतो, त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. त्यानंतर इंटरकल्टिवेशन अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स आर कॅरीड आउट इझिली. आंतरमशागत करणं अतिशय सोपं आहे. परत रोग नियंत्रण करणं या पद्धतीमध्ये अतिशय सोपं आहे. हेल्प इन सेविंग इरिगेटेड वॉटर, रिड्यूस वीड पॉप्युलेशन. पाणी देणं, पाण्याची बचत होते आणि रिड्यूस वीड पॉप्युलेशन, तणांचा पण बंदोबस्त या पद्धतीमध्ये होतो. इंटरक्रॉपिंग इज ऑल्सो पॉसिबल विदाउट अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ शुगर केन. इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपिकंसुद्धा आपण या पद्धतीमध्ये घेऊ शकतो.
ह्या 5 पद्धती आपण बघितल्या लेआउट ऑफ शुगर केन. त्यानंतर आता बघायचं आहे प्लांटिंग मेथड ऑफ शुगर केन. ऊस लावण्याच्या ॲक्च्युअल पद्धती बघायच्या आहेत. ऊस कसा लावला जातो. तर त्यामध्ये पहिलं आहे फ्लॅटबेड प्लांटिंग. प्लांटिंग म्हणजे काय बघा. इन दिस मेथड शालो फरोज आर ओपनड ॲट 60 to 90 सेंटीमीटर डिस्टन्स विथ ट्रॅक्टर ड्रॉन रिजेस. फरोज कितीला ओपन करायचं आहे, 60 ते 90 सेंटीमीटरला विथ ट्रॅक्टर ड्रॉन रेझरनं. सेट्स आर प्लांटेड इन द फरोज एंड टू एंड. एंड टू एंड म्हणजे एक ऊसाचं एकमेकाला लागून ऊस आपल्याला लावायचं एंड टू एंड मेथडनं. सेट्स म्हणजे ऊसाच्या कांड्या किंवा बेनं म्हटलं जातं. अँड कवर्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर सॉईल अँड फील्ड इज लेवल. आणि त्यावरती माती टाकून फील्ड लेवल केली जाते. दिस मेथड इज युजफुल इन एरिया विथ शॉर्टेज ऑफ इरिगेशन. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. बट सबसॉईल मॉइश्चर इज अबंडंट. ज्या ठिकाणी सबसॉईल म्हणजे जमिनीमध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात राहतो अशा ठिकाणी ही पद्धत फॉलो केली जाते. फ्लॅटबेड प्लांटिंग ऑफ केन इज कॉमन इन नॉर्थ इंडिया. ही पद्धत मोस्टली भारतामध्ये नॉर्थ इंडियाला फॉलो केली जाते. दुसरी पद्धत आहे प्लांटिंग इन रिजेस अँड फुरोज. ही सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर असणारी मेथड आणि ही माहिती आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवावी लागणार आहे. शॉर्ट नोटला 2 मार्कासाठी वारंवार विचारलेलं आहे. प्लांटिंग इन रिजेस अँड फुरोज. प्लांटिंग ऑफ सेट इज डन इन फुरोज ओपनड ॲट 105 to 120 सेंटीमीटर डिस्टन्स. 2 साऱ्यामधला अंतर किती ठेवायचं, 105 ते 120 सेंटीमीटर. इन लाईट टू मीडियम सॉईल फुरोज आर इरिगेटेड फर्स्ट. लाईट टू मीडियम सॉईलमध्ये काय करायचे, हलकी मध्यम जमीन आहे त्यामध्ये पहिलं फुरोज आपण 105 ते 120 सेंटीमीटरला तयार करून घेतलेत, साऱ्या सोडून घेतलेत, तर त्या पहिल्या पाणी देऊन घ्यायचं. अँड देन सेट्स आर प्लांटेड. सेट्स आर प्रेस्ड इन फुरोज टू डेप्थ. त्या फुरोजमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटरला त्या ऊसाचं बेनं जे आहे ते प्रेस करायचं. इट इज कॉल्ड ॲज वेट मेथड ऑफ प्लांटिंग. म्हणजे या पद्धतीमध्ये पहिल्यांदा काय करायचं, सऱ्या सोडायच्या, बेनं लावायचं आणि नंतर पाणी द्यायचं. इन लाईट टू मिडियम सॉईलमध्ये फरोज सऱ्या सोडायच्या, पाणी द्यायचं, त्यानंतर मग बियाणं लावलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, वेट मेथड ऑफ प्लांटिंग. दुसरी पद्धत आहे इन हेवी सॉईल सेट्स आर प्लांटेड इन अ ड्राय सॉईल. इन हेवी सॉईलमध्ये सेट्स काय केले जातात, पहिल्यांदा प्लांटेड इन ड्राय सॉईल, कोरड्या जमिनीवरती ते लावून घ्यायचं फरोजमध्ये, सरीमध्ये. देन इरिगेशन इज गिवन. त्यानंतर पाणी द्यायचं. पहिल्यांदा ऊस लावायचा, त्यानंतर पाणी द्यायचा. इट इज कॉल्ड ॲज ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. याला काय म्हणायचं, ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. या 2 पद्धती आपल्याला समोर बघायला मिळतात पिक्चरमध्ये. वेट मेथड ऑफ प्लांटिंग म्हणजे काय, तर पहिल्यांदा ही कुठं दोन्ही सॉईलमध्ये फरक बघा, इकडे हेवी सॉईल आहे, इकडं लाईट सॉईल आहे. त्यानंतर पहिल्यांदा पाणी दिलेलं आहे, त्यानंतर ऊस लावायला घेतला आहे, त्याला काय म्हणायचं, वेट मेथड ऑफ प्लांटिंग. इकडं ड्राय मेथडमध्ये पहिल्यांदा काय केलं, ऊस लावलेला आहे, त्यानंतर मग पाणी द्यायचं आहे त्याला काय म्हणायचं, ड्राय मेथड ऑफ प्लांटिंग. पिक्चरमध्ये क्लिअर दिसतंय. तिसरी पद्धत आहे रेगॉन मेथड. रेगॉन मेथड म्हणजे काय बघा. इट इज ॲडॉप्टेड इन रिव्हर साईड एरिया टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ फ्लडिंग ड्युरिंग मान्सून. आता कोल्हापूर रिजन किंवा सांगली रिजनमध्ये ज्यावेळेला कृष्णा नदीला पूर येतो, पंचगंगेला पूर येतो, त्यावेळेला नदीकाठचा जो भाग आहे त्यामध्ये जर ऊस लावला असेल तर तो पाण्याखाली जातो. मग अशा वेळेला काय केलं जातं, तर सेट्स आर प्लांटेड व्हर्टिकली इन हायलाईंग एरियाज. ऊसाचे रोपे तयार केली जातात हायलाईंग एरियाजला. आणि स्प्राउटेड सेट आर देन ट्रान्सप्लांटेड इन टू फ्लड अफेक्टेड फील्ड वेन फ्लड इज ओव्हर. पुराचं पाणी ओसरलं, पूर कमी झाला की मग त्यानंतर तिकडचं रोपे तिथून उचलून त्या फील्डमध्ये लावली जातात. त्याला काय म्हटलं जातं, रेगॉन मेथड. त्यानंतर चौथी मेथड आहे ट्रेंच और जावा मेथड. इन इंडिया इट इज प्रॅक्टिस्ड इन आसाम. ही आसाममध्ये, भारतामध्ये फॉलो केली जाते. ट्रेंचेस म्हणजे चरी. ट्रेंचेस हॅव्हिंग डेप्थ, त्याचं डायमेन्शन दिलं आहे 22 ते 30 सेंटीमीटर खोल अँड 90 to 120 सेंटीमीटर अपार्ट. आणि अंतर दोन्हीमधलं 90 ते 120 सेंटीमीटर अपार्ट, सरीमधलं, 2 सरीमधलं. सेट्स आर प्लांटेड इन द सेंटर ऑफ ट्रेंचेस. सेंटरला बरोबर काय बांधलं, लावलं जातं, ऊसाचं बेनं लावलं जातं. अँड कवर्ड विथ सॉईल, आणि त्यावरती माती टाकली जाते. द क्लम्स ऑफ केन टाईड टुगेदर टू प्रिव्हेंट लॉजिंग. आणि ते एकमेकाला बांधलं जातं, बेटं तयार केली जातात, त्यामुळे ते लॉजिंग होत नाही, पडत नाही एकमेकाला बांधल्यामुळं. त्यानंतर आपल्याला शुगर केनचा सीड रेट बघायचा आहे. सीड रेट म्हणजे काय, त्याचं बेनं किती लागतं. आपण शुगर केन इज प्रॉपगेटेड बाय व्हेजिटेटिव्ह मेथड. व्हेजिटेटिव्ह मेथड
अशाकीय प्रजननाद्वारे आपण लावतो, म्हणजे बाय युझिंग स्टेम कटिंग इज कॉल्ड ॲज सेट्स. ऊसाच्या कांड्या लावल्या जातात, त्याला काय म्हटलं तर स्टेम कटिंग. जनरली 25,000 ते 30,000 सेट्स ऑफ 3 आय बर्ड पर हेक्टर आर रिक्वायर्ड. जवळजवळ 25,000 ते 30,000 बेनं 3 आय बर्ड म्हणजे 3 डोळा पद्धत, त्या ऊसाचे 3 डोळे असतील तर 25,000 ते 30,000 सेट्स ऊसाच्या कांड्या आपल्याला लागतात हेक्टरला. आणि सिंगल आयबर्ड मेथडनं लावणार असेल 1 हेक्टरला तर 75,000 सिंगल आयबर्ड म्हणजे 1 डोळा पद्धतीनं 75,000 ऊसाचं कांड्या लागतात आपल्याला 1 हेक्टरला. सिलेक्शन ऑफ सेट्स म्हणजे काय तर ऊसाच्या कांड्या सिलेक्ट करताना, ऊस बियाणं सिलेक्ट करताना आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. तर पहिला मुद्दा आहे सेट्स मे बी सिलेक्टेड फ्रॉम वेल मॅन्युअर्ड नर्सरी. जे बियाणं घेणार आहे आपण ते चांगल्या मॅन्युअर्ड नर्सरी, जिथं नर्सरी चांगली आहे त्या ठिकाणी घ्यावं. सेट्स शुड हॅव 3 हेल्दी आयबर्ड, चांगले 3 डोळा त्याला चांगले असावेत. त्यानंतर सिलेक्ट टॉप पोर्शन ऑफ शुगर केन बिकॉज बर्ड्स ऑन दॅट पोर्शन जर्मिनेट अर्लियर दॅन लोअर पोर्शन ड्यू टू मोर ऑन टॉप ग्लुकोज. ऊसाचा कोणता पोर्शन आपण लागणीसाठी सिलेक्ट केला पाहिजे मुलांनो, तर टॉपचा पोर्शन नेहमी सिलेक्ट केला पाहिजे. कारण का तो टॉपचा पोर्शन लवकर जर्मिनेट होतो, त्यानंतर जास्तीत जास्त लवकर तो फुटून येतो, म्हणून टॉपचा पोर्शन लागणीसाठी वापरला जातो. सिलेक्ट द सेट फ्रॉम मॅच्युअर क्रॉप, आणि ते शक्यतो मॅच्युअर क्रॉपपासून ते बियाणं सिलेक्ट आपण केलं पाहिजे. वॉटर शूट सिलेक्ट द सेट फ्रॉम मॅच्युअर क्रॉपपासून ते सिलेक्ट केलं पाहिजे आणि टॉपचा पोर्शन आपण घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं शुगर केन आपण 3 भागामध्ये बघणार आहे. एका लेक्चरमध्ये शुगर केन कवर होत नाही. आज आपण शुगर केनचं काय बघितलं, महत्त्वाचे पॉईंट्स कोणते बघितले तर बॉटॅनिकल नेम, सॉईल, क्लायमेट, प्लांटिंग मेथड, सीड रेट, मेथड्स ऑफ प्लांटिंग, या सगळ्या सिलेक्शन ऑफ सेट, या सगळ्या पद्धतींचा आपण सगळी माहिती शुगर केनची आत्तापर्यंत आपण बघितली. राहिलेली माहिती पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.